हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. चला, आज आपण लेसन नंबर 15 बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट आपला जो आहे 53 तो आपण सॉल्व करणार आहोत. पण त्याच्या आधी कारण त्या प्रॅक्टिस सेटमधनं ट्रँग्युलर नंबर्स आणि स्क्वेअर नंबरबद्दल विचारलं आहे. मग ट्रँग्युलर नंबर आणि स्क्वेअर नंबर म्हणजे काय, ही कन्सेप्ट तुमच्याकरता आत्ता नवीनच आहे, पहिल्यांदाच येते. तर ते आधी आपण समजून घेऊ. आता इथे बघा, इथे पहिले हे असे नंबर्स आहेत, हे तुम्हाला ट्रँगलसारखे दिसतात बरोबर. हे आपण डॉट जोडले तर हा ट्रँगल तयार होईल. हे सगळे डॉट जोडले तर ट्रँगल तयार होईल. त्याच्यानंतर हे सगळे डॉट जोडले तर ट्रँगल तयार होईल. ह्यातले पण छोटे छोटे डॉट जोडले तर ट्रँगल तयार होईल. ठीक आहे. मग पहिली सुरुवात कशापासून झाली आहे ट्रँग्युलर नंबरची? 1 डॉट घेऊन नंतर 2 डॉट घेतले, म्हणजे 1 + 2 किती झाले? 3. मग 3 हा आपला पहिला ट्रँग्युलर नंबर आहे. त्याच्यानंतर ह्या 2च्या खाली परत 1 2 3 डॉट काढले. 2 डॉट काढले तर ट्रँगल होणार नाही, मग 3 डॉट काढले. मग 1 प्लस म्हणजे हे 3 + 3 किती झाले? दुसरा ट्रँग्युलर नंबर तयार काय झाला आपला? 6. त्याच्यानंतर इथे खाली 4 डॉट काढले, म्हणजे बघा एक एक डॉट वाढत जातोय प्रत्येक वेळेस पुढच्या ह्याच्यात. मग 1 + 2 + 3 + 4 म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला? 6 + 4 = 10. आता 10 नंतर पुढचं काय तयार होणार आहे? पुढचा कुठला नंबर आपल्याला इथे डॉट किती ऍड करायला लागणार आहेत? 5 डॉट ऍड करायला लागणार आहेत. म्हणजे पुढचा नंबर काय तयार होईल? 10 + 5 = 15. तर असे आपण 10 ट्रँग्युलर नंबर आणि 10 स्क्वेअर नंबर लिहून घेऊ आणि मग प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू. आता स्क्वेअर नंबर म्हणजे काय? तर स्क्वेअर नंबर म्हणजे कुठलाही नंबर, समजा 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर तो त्याचा स्क्वेअर काय होतो? 4. म्हणजे त्याचा आन्सर काय येतं? 4. मग तो स्क्वेअर नंबर झाला. 3 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येतं? 9. सो तो 9 हा स्क्वेअर नंबर झाला. ठीक आहे. असे स्क्वेअर नंबर आपण लिहून घेऊ आणि मग प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू. चला, पहिले आता फर्स्ट ट्रँग्युलर नंबर लिहून घेऊ आपण. ट्रँग्युलर नंबर्स. सो पहिला कुठला आहे बघा? 3 आहे. मग त्याच्यानंतर 3 + 4 केलं किंवा 3 + आपल्याला कुठला आपण ॲड करतो? 3 + 3 तेव्हा येतो 6. मग 6 + 4 ॲड केलं की 10 मिळतो. 10 + 5 केलं की 15 मिळतं. 3 + 3 का केलं आपण? कारण बघा इथे हे डॉट आहे, हा एक ट्रँगल झाला तयार. मग त्याच्यानंतर 1 2 3 म्हणून मग हे 3 + 3 म्हणजे हा दुसरा ट्रँग्युलर नंबर झाला. 3 हा कायम फर्स्ट ट्रँग्युलर नंबर आहे. ठीक आहे. चला, 15 प्लस ॲड किती करायला लागतील? 6 करायला लागतील. म्हणजे ट्रँग्युलर नंबर पुढचा कुठला मिळाला? 21. 21 प्लस काय करायला लागेल? ॲड 7 करायला लागेल. म्हणजे पुढचा ट्रँग्युलर नंबर मिळाला आपल्याला 28. त्याच्यानंतर 28 + 8 करायला लागेल. म्हणजे आपल्याला कुठला ट्रँग्युलर नंबर मिळाला पुढचा? 36. आणि 36 बघा, तुमचं हे लक्षात ठेवा, हा क्वेश्चन नेहमी विचारला जातो. 36 हा नंबर स्क्वेअर नंबर सुद्धा आहे. म्हणजे 6 × 6 केलं की 36 हा 6चा स्क्वेअर आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा. आता 36 मध्ये ॲड काय करायचं आहे? 9. म्हणजे पुढचा ट्रँग्युलर नंबर कुठला मिळाला आपल्याला? 45. आता 45 मध्ये किती ॲड करायला लागतील? 10. म्हणजे पुढचा ट्रँग्युलर नंबर कुठला मिळाला? 55. त्याच्यानंतर 55 प्लस आता किती करायला लागतील? 11. म्हणजे पुढचा ट्रँग्युलर नंबर कुठला मिळाला? 66. आता 66 मध्ये 12 ॲड करायला लागतील. म्हणजे कुठला मिळाला नंबर? 6 + 1 7 आणि 6 + 2 = 8. म्हणजे 78. आता बघा किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक आपण अजून एक नंबर लिहून घेऊ आणि मग स्क्वेअर नंबर बघूया. 78 प्लस काय करायला लागेल? 13. सो 8 + 3 = 11. आणि वरती येणार 1 म्हणजे 7 + 1 8 + 1 9. 91 हा आपला 11th. म्हणजे आता इथे मी लिहून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, तुम्ही पण हे लिहून घ्या. हा आहे सेकंड. त्याच्यानंतर हा आहे फर्स्ट ट्रँग्युलर नंबर, हा सेकंड आहे. हा थर्ड, हा फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7th, 8th, 9th, 10th, 11th आणि 12th. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. का लक्षात ठेवायचं आहे? कारण प्रश्न पण कधी कधी असा एक्झाममध्ये विचारला जातो की जर 3 हा पहिला ट्रँग्युलर नंबर असेल तर 10th कुठला असेल? मग हे लक्षात ठेवा. आता आपण 10 स्क्वेअर नंबर लिहून घेऊ आणि मग प्रॉब्लेम सेट आपला सॉल्व्ह करूयात. आता लिहून घेऊयात स्क्वेअर नंबर्स. सो पहिला 1 × 1 = 1. ठीक आहे. 2 × 2 = 4. 3 × 3 = 9. 4 × 4 = 16. 5 × 5 = 25. त्याच्यानंतर 6 × 6 = 36. बघा, मी हे सांगितलं होतं, हा ट्रँग्युलर नंबर पण आहे. 7 × 7 = 49. 8 × 8 =
64, 9 into 9 is 81, 10 into 10 is 100, 11 into 11 is 121 and 12 into 12 is 144. इथपर्यंत तरी ॲटलिस्ट लक्षात ठेवा. याच्या जास्त पुढचं तुम्हाला विचारणार नाहीत एक्झाममध्ये, पण एवढं लक्षात ठेवा. आता प्रश्न काय विचारलेत ते आपण बघूयात. चला बघा, पहिला प्रश्न काय विचारला आहे, फाइंड द स्क्वेअर नंबर फ्रॉम द लिस्ट गिवन बिलो. आता बघा, पहिला स्क्वेअर नंबर 5 आहे का, कशाचा स्क्वेअर नाही आहे. 9 आहे का, आहे. 3 into 3 is 9. 12 आहे का, नाही. 16 आहे. 4 into 4 is 16. ह्याच्याकरता तुम्हाला थोडे स्क्वेअर नंबर हे तुम्हाला पाठ करायला लागतील. 50 कशाचा स्क्वेअर आहे का, नाही. 60 कशाचा स्क्वेअर आहे का, नाही. 64 आहे. 8चा स्क्वेअर आहे. 8 into 8 केलं की 64 मिळतं. सो 64 आहे. 72 पण नाही आहे. 80 पण नाही. 81 आहे. 9 into 9 केलं की 81 मिळतं. हे सगळे स्क्वेअर नंबर्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय विचारला आहे, विच आर द ट्रायंग्युलर नंबर्स इन द गिवन लिस्ट. आता पहिला ट्रायंग्युलर नंबर 3 आहे, आपल्याला माहीत आहे. त्याच्यानंतर लगेच 6 आहे, तो पण माहिती आहे. 6 नंतर कुठला आहे, 10. मग 10 इथे कुठे दिसतोय का, नाही. त्याच्यानंतर आहे 15 नंबर आहे, सो 15 लिहूयात. 15 नंतर आहे 21, तो पण लिहूयात. आणि 21 नंतर बघा, इथे बघा ट्रायंग्युलर नंबर लिहून घेतले. तर 21 नंतर 28 आहे, 36 आहे, 45 आहे, 42 नाही आहे. सो इथे ह्या लिस्टमध्ये एवढेच ट्रायंग्युलर नंबर आहेत. नेम अ नंबर विच इज स्क्वेअर ॲज वेल ॲज ट्रायंग्युलर. हे मी आत्ताच सांगितलं. कुठला आहे तो नंबर, 36. आता बघा प्रश्न काय विचारलाय, इफ 4 इज द फर्स्ट स्क्वेअर नंबर विच इज द 10th वन. आता 4 ज फर्स्ट स्क्वेअर नंबर म्हटलाय, म्हणजे हा 1 into 1 आपण विसरून जाऊ. ठीक आहे, हा जर फर्स्ट म्हणलाय तर 10th कुठला आहे बघा. मग हा 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th and 10th. म्हणजे कुठला आहे तो 10th नंबर, 121. सो ते लिहून घेऊ आपण, 121. अँड इफ 3 इज द फर्स्ट ट्रायंग्युलर नंबर विच इज द 10th वन. 3 चा पहिला ट्रायंग्युलर नंबर असेल, जो आपण ऑलरेडी लिहून घेतलाय की हा फर्स्ट ट्रायंग्युलर नंबर आहे. मग 10th कुठला आहे, 66. सो इथे आन्सर येणार आहे 66. ठीक आहे. चला, इथे आय थिंक या लेसनमध्ये एवढंच आहे ट्रायंग्युलर नंबरच्या. त्याच्यानंतर हे जे आहे हे पॅटर्न आहेत, हे तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. बघा, पॅटर्न इन द फ्लोअर टाईल्स, तुम्ही हे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला दिसतात. ठीक आहे. हे पॅटर्न नेम नोट द पॅटर्न अँड कम्प्लीटेड डिझाईन, हे तुम्ही तुमचं आरामात करू शकता. ठीक आहे. हे तुम्हाला करायला नक्कीच आवडेल. तर इथे आपला लेसन हा संपलेला आहे पॅटर्न्सचा. तर पुढचा तर आपला एकच लेसन राहिला आहे 16. त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. प्रिपरेशन फॉर अल्जिब्रा, एकदम इझी लेसन आहे, एकदम सोपा आहे, तुम्हाला आवडेल सुद्धा हा. त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. थँक्यू.